हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन। फ्रेंड्स, उन्हाळा चालू झाला की प्रत्येक घरातल्या स्त्रीला प्रश्न असतो की आज भाजी काय करायची, आणि बऱ्याच वेळा उन्हाळ्यात जेवण सुद्धा जात नाही। मग या प्रश्नाचं उत्तर म्हणजे आपण काय करणार आहोत की एक उन्हाळी भाज्यांची मालिका म्हणजेच एक सिरीज घेऊन आलो आहोत। दर आठवड्याला एक भाजीचा ना रेसिपीचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल। आता आजची जी पहिली भाजी आहे ती आहे लसुणी तवा भेंडी। आता या नावातच तुम्हाला ना गंमत वाटेल, भेंडी तर ना रेग्युलरली 12 महिने मिळते, म्हणूनच आपण त्याला थोडासा ट्विस्ट दिलाय आणि छानपैकी आहे ना अगदी चविष्ट अशी भाजी बनवलेली आहे। तवा लसुणी भेंडीसाठी आपण पावशेर भेंडी घेतली आहे। मस्त अशी आहे ना हिरवीगार आणि कवळी आहे, धुवून घेतलेली आहे। आता आपण ती बारीक चिरून घेऊया। आता भेंडी चिरून घेऊयात आपण। भेंडीचे दोन्ही ज्या साइड्स आहेत त्या अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि भेंडीच्या चकत्या करायच्या आहेत। फारही जाड नाही, फारही पातळ नाही, अशा मीडियम स्लाइस करून घेतलेल्या आहेत। आपण बाकीची भेंडी पण अशीच चिरून घेऊया। सगळी भेंडी आपण आहे ना चिरून घेतलेली आहे। आता लसुणी भेंडीसाठी आपल्याला लसूण लागणार आहे। मी खलबत्ता घेतलाय, त्यात ना या लसणाच्या आहे ना मोठ्या पाकळ्या म्हणून मी 3 घेतल्यात, पण जर आहे ना मीडियम असतील किंवा छोट्या असतील तर एक 7 ते 8 पाकळ्या लागू शकतात। लसणाच्या पाकळ्या आपण आहे ना जाडसर अशा ओबडधोबड कुटून घेतलेल्या आहेत। आता ना तवा लसुणी भेंडीसाठी ना आपण फोडणीसाठी तवा ठेवलेला आहे, थोडासा खोलगट आहे। त्यात छोटा डाव तेल टाकले, त्यात आता अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ आणि छानपैकी ना मोहरी तडतडू देऊया। मोहरी छान आहे ना तडतडायला लागलेली आहे, त्यात आता हा ठेचलेला लसूण टाकूया। लसूण आहे ना हलका गुलाबी असा आहे ना तळून घेऊया। हलका गुलाबी आहे ना तळल्यावर त्यात ना मिरच्या टाकायच्या आहेत। आता या मिरच्या जरा तिखट आहेत, त्यामुळे मी काय केलंय 2च मिरच्या टाकलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मिरच्या टाकल्या तरी चालेल। मिरच्या पण आता 1 मिनिट फ्राय करून घेऊया। मिरच्या छान फ्राय झाल्यात आणि लसणाचा कलर पण तुम्ही बघू शकताय मस्त चेंज झालाय। त्यात आता पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद हे आता छान मिक्स करून घेऊया। फोडणी छान मिक्स करून झाली। आता त्यात आपण आहे ना बारीक चिरून घेतलेली भेंडी टाकून घेऊया। आता हलक्या हाताने ना आपण भेंडी सगळी फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया। आपण भेंडी आहे ना फोडणीमध्ये छान मिक्स करून घेतलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम आहे ना लो केली आहे, त्यावर आपण आता 3 ते 4 मिनिटं झाकण ठेवून घेऊया। 3 ते 4 मिनिटांनी आपण आहे ना झाकण काढूया आणि परत एकदा थोडीशी अशी मिक्स करून घेऊया। आता ही ना जवळजवळ 60 ते 70% शिजलेली आहे। आता चवीप्रमाणे आहे ना मीठ टाकूयात। आता हे तव्यावर करतोय ना म्हणून आपण असं ना मीठ थोडंसं स्प्रेड करून टाकायचं, म्हणजे काय होतं ना की सगळ्याला ते मीठ छानपैकी लागतं। मीठ सगळीकडे छान मिक्स झालं। आता बरोबर 2च मिनिटं झाकण ठेवूयात आपण। 2 मिनिटं झालेली आहेत, आपण झाकण काढून चेक करूयात। येस, मस्तपैकी आहे ना आपली भाजी जी आहे छान शिजलेली आहे। तुम्हाला मी ना दाखवते, हां, भाजी मस्त शिजलेली आणि महत्त्वाचं म्हणजे अजिबात चिकट झालेली नाहीये। आपण त्यात काही लिंबू दही वगैरे काहीही टाकलेलं नाहीये। आणि आता आपण आहे ना आपली भाजी तयार आहे, तर आपण सर्व करून घेऊया। फ्रेंड्स, उन्हाळा स्पेशल मस्त अशी हिरवीगार आणि छानपैकी तवा लसुणी भेंडी तयार आहे आणि आपण ती सर्व करून घेतली आहे। मंडळी, ही भाजी तुम्हाला बघून नक्कीच आवडणार आणि महत्त्वाचं म्हणजे ही तुम्ही भाजी 12 महिने करू शकता, कारण भेंडी तर 12 महिने मिळते। आणि ना लसणाची जी त्याला चव येते किंवा तो जो फ्लेवर येतो तो इतका छान लागतो, आणि थोडंसं ना शेवटी असा रोस्टिंग फ्लेवर, थोडासा आपण जेव्हा फ्राय करतो तव्यावर त्याचा जो फ्लेवर लागतो तो इतका सुंदर लागतो। आणि ही भाजी तुम्ही पोळीबरोबर खाऊ शकता, पण पोळीपेक्षा आहे ना तुम्ही असं दही भात जो असतो त्याच्याबरोबर ही तुम्ही आहे ना खाऊन बघा, हे कॉम्बिनेशन इतकं सुंदर लागतं। सो नक्की करून मला कमेंटमध्ये सांगा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा, आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। थँक्यू।